वारस नोंद लावण्यासाठी खरपुडी येथील शेतकऱ्याकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणारा तलाठी आणि कोतवाल शुक्रवारी अँटी करप्शन ब्युरो पुणे विभागाच्या जाळ्यात। 5,500 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी मनीषा माने यांना एसीबीच्या पथकाने पकडलं रंगेहात। निमगाव खंडोबा येथे एसीबीने लावलेल्या सापळ्यात तलाठी मनीषा माने आणि कोतवाल दत्ता चव्हाण अडकले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर खेड तालुक्यातील महसूल विभागात खळबळ। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वी परीक्षेचा शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर। खेड तालुक्यात 10वी परीक्षेचा 96.64% निकाल। यंदा 7,756 विद्यार्थ्यांनी दिली होती 10वीची परीक्षा, त्यापैकी 7,496 विद्यार्थी उत्तीर्ण। विशेष श्रेणीमध्ये सर्वाधिक 2,284 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 2,703 विद्यार्थी तर 5 श्रेणीमध्ये 537 विद्यार्थ्यांचा समावेश। खेड तालुक्यात 10वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी असलेल्या 93 शाळांपैकी 31 शाळांचा 100 नंबरी निकाल तर एकूण 50 शाळांचा 90% अधिक निकाल। कडूस येथील रामभाऊ माळगी विद्यालय, चास येथील जवाहर विद्यालय, कोहिंडे खुर्द येथील शासकीय आश्रमशाळा, टाकळकरवाडीचे डीजी टाकळकर विद्यालय, वाकी बुद्रुक गावातील भैरवनाथ विद्यालय, किवळेमधील श्री भैरवनाथ विद्यालय, मांजरेवाडी येथील वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय, रासे गावातील श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, राजगुरुनगर येथील इंग्लिश मीडियम स्कूल, अंबोली गावातील आदर्श विद्यालय, अवदर येथील सरस्वती विद्यालय, तिनेवाडी येथील त्रिमूर्ती विद्यालय, कोहिंडे बुद्रुक गावातील न्यू इंग्लिश स्कूल, चांडोली येथील आर्या स्कूल, पानमळा हद्दीतील राजमाता जिजाऊ कन्या शाळा, चिखलगाव मधील शासकीय आश्रमशाळा, खरपुडी बुद्रुक येथील चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, आनंद इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा 100% निकाल। याशिवाय चाकण येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, होली एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, अनुसूचित जाती आणि नवबद्ध निवासी शाळा, चाकण येथील नवोन्मेष विद्यालय, पवनसूत इंग्लिश मीडियम स्कूल, लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम स्कूल, कडूस गावातील डायनेमिक इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी देवाची येथील श्री ज्ञानसाई विद्यालय, हॉली एंजल्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, राजगुरुनगर येथील लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल, पोदार ब्लॉसम स्कूल, जय हिंद पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळा ठरल्या 100 नंबरी। खेड SEZ मधील दावडी गावच्या हद्दीतील हुंदाई कंपनीमध्ये डेव्हलपिंगच्या कामासाठी क्रेन मशीन लावण्याच्या कारणावरून पंचक्रोशीतील 2 गट एकमेकांवर भिडत रिव्हॉल्वर रोखले। जिवे मारण्यासाठी गोळीबार, जमाव जमून हातात लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी फळी घेत झाली हाणामारी। दोन्ही गटातील 18 जणांवर गुन्ह्याची नोंद। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल। दावडी येथील स्वप्नील विलास गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून पंकज रामदास दौंडकर राहणार कनेरसर, प्रशांत प्रकाश चौधरी राहणार पाबळ तालुका शिरूर, गणेश प्रकाश दरेकर राहणार राजगुरुनगर, अक्षय दत्तात्रय बंदावणे राहणार कनेरसर, ऋतिक तांबे राहणार वरुडे, दादा बोरकर राहणार चाकण, सोहम सुनील लोखंडे, साहिल शिवाजी मुळे, भूषण दौंडकर राहणार कनेरसर यांच्यावर गुन्ह्याची नोंद। तर पंकज रामदास दौंडकर वय 54 राहणार कनेरसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष अंकुश गव्हाणे, अमोल अंकुश गव्हाणे, स्वप्नील गव्हाणे, मंगेश गव्हाणे, सुरेश गव्हाणे, राहुल गव्हाणे, सुनील गव्हाणे सर्व राहणार दावडी, संदेश कोरडे, उमेश कोरडे दोघेही राहणार गोसासी यांच्यासह 4 ते 5 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला जिवे मारण्यासाठी अंगावर मोटार घातली। उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात 2 भावांसह 3घांवर गुन्हा दाखल। खंडू बापू पवार वय 50 आणि पोपट बापू पवार वय 55 दोघेही राहणार पवार वस्ती खालुंबरे यांच्यासह अन्य 1 अशा 3घांवर गुन्हा दाखल। व्यावसायिक किरण बबन शिंदे वय 38 यांची फिर्याद। खालुंबरे येथील पवार वस्तीमध्ये 6 मे रोजी रात्री 10च्या सुमारास फॉर्च्युनर गाडी पार्क करून फिर्यादी किरण शिंदे हे रस्ता ओलांडून त्यांच्या घरी जाताना आरोपींनी जुन्या जमिनीच्या वादावरून दबा धरून बसून फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घातली स्विफ्ट मोटार।
सातकर स्थळ येथे राजगुरुनगर मंडळांतर्गत शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून शासकीय विभागांच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन आपल्या दारी हा संकल्प. ई फेरफार प्रणाली अंतर्गत 107 फेरफार निर्गत, 8चे 63 उतारे, 7/12चे 147 उतारे, याशिवाय कलम 155 अंतर्गत एकूण 12 अर्ज झाले प्राप्त. राशन कार्डचे 28 अर्ज प्राप्त झाले असून शिबिरात 13 कुटुंबांना रेशन कार्डचे करण्यात आले वाटप. पीएम किसान अंतर्गत 5 लाभार्थ्यांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे 13 लाभार्थ्यांना लाभ मंजूर प्रमाणपत्र वाटप केले व 19 लाभार्थ्यांचे प्रशासनाकडे झाले अर्ज प्राप्त. शालेय 26 विद्यार्थ्यांना डोमासाईल आणि जात प्रमाणपत्र, 30 उत्पन्नाचे दाखले आणि 119 अर्ज प्राप्त, असे एकूण 304 दाखल्यांचे वाटप आणि 236 अर्ज स्वीकारले. आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरामध्ये विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना करण्यात आले वितरित. या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवडणूक नायब तहसीलदार मनीषा खैरे, राजगुरुनगर मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश रोकडे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती. पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर प्रवासाने प्रवासी मेटाकुटीला. ट्रॅफिकचं दुखणं वाहन चालक प्रवाशांच्या मानगुटीवरून उतरेना. शुक्रवारी विवाह मुहूर्त, उन्हाळी सुट्ट्या आणि गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक वाहन चालकांना पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास झाला नकोसा. मार्गावर वाहतूक कोंडीचा कहर. भाम फाटा ते चांडोली फाटा तासभर ठप्प. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. भाम फाटा चांडोली फाटा परिसरात भीषण ट्रॅफिक. तासभर वाहन चालक अडकले. खेड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाची तीव्रता वाढल्याने भीषण पाणी टंचाईचं संकट. दरवर्षीप्रमाणे यंदाही समर्थ फाउंडेशन आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांच्या माध्यमातून माणुसकीची नाळ. पूर्व भागातील दुष्काळी गावांना आणि वाड्या वस्त्यांना मोफत पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू. दुष्काळ दृश्य भागाला गेल्या अनेक वर्षांपासून मोफत पाणी वाटपाचा सेवा संकल्प अविरतपणे सुरू. सामाजिक बांधिलकीतून सभापती विजयसिंग शिंदे यांनी घरोघरी आणि वाडी वस्तीवरील सुरू ठेवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून होतंय कौतुक. अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे 10 मे ते 9 जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार. पुरातत्व विभागाची माहिती. अष्टविनायकातील मंदिरांचे जतन, देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला. या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे शासनाचे आभार. सध्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर.